या ठिकाणी पहिलाच बॉल उचलून मारलेला आहे आणि हा चौकार तेजस नाना. खूपच चांगले बॅट्समॅन आहे ते. हर्षवर्धन वर्सेस गणेश ॲग्रो, श्री गणेश ॲग्रो. आणि तो चौकार तेजस वाघ या खेळाडूने मारलेला आहे. क्या रे हाँ अरे उधर मरीन ड्राइव को जाते हैं वो उसको बोलना उधर हाँ दादर से फिर मरीन ड्राइव हो. परत उचलून मारलेला हा शॉट हाँ आणि अंपायर दादर से तेरे को लौटे मरीन ड्राइव वाला ये मिलेगा. हाँ मरीन ड्राइव वाला ट्रेन मिलेगा. या ठिकाणी दोन्ही अनुभवी संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये अनुभवी खेळाडू आहेत. क्षेत्र क्रमांक पहिलं नक्की जाईल बॉल शिवाबाच्या धाबा. मारलेला चेंडू समोरच्या दिशेने आणि नक्कीच हा ठीक आहे. पंचांचा इशारा आलाय आमच्या दिशेने 4 धाबा. मोठी मित्रांनो लढत होणार. दोन्ही खतरनाक संघ आहेत मित्रांनो. आमचे मित्र ह्या ठिकाणी पुन्हा त्या दिशेला फटका चढवला आणि वा लाजवाब नाईस फिल्डिंग. काय झालं कॅच नाही घेतलं तर काय झालं. तुमच्या संघाला त्या माणसाने 3 रन वाचवून दिले. त्या ठिकाणून जर बॉल गेला असता तर नक्की शिवाबार 4 धाबा झाल्या असता. नक्की मित्रांनो मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. नक्की अभिनंदन तर करावंच लागेल. क्षेत्र क्रमांक पहिलाच दोन्ही बोलारे संघ आहेत. मित्रांनो कुठेही स्पर्धा असू द्या. आमचे पोपट भाऊ वन विभागाचे आमचे मित्र आमच्या भागात तर मित्रांनो कुठे पण असतात. मग ह्या ठिकाणी बॉल उचलला फेकला तोपर्यंत 1 रन तर पूर्णच होईल. बॉलाची दिशा
मारायचं होतं दुसरीकडे, पण बॉल गेला दुसरीकडे नके या अनुषंगाने फलंदाजाला माघारी परतावा लागेल. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मित्रांनो 2 फलंदाज माघारी पाठवलोय. हर्षवर्धन इलेव्हन सगळ्यांनी तुम्हाला थांबायचं आहे, तुम्हाला रन करायचे आहेत. मनाने संघ आहे तुमच्या समोर. षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट बॉल, अकुतपेचा बॉल आणि हा बॉल आम्हाला सन्मान करायला येतोय क्वालिटीच्या दिशेने. षटकार रुपयाने फटकार. वा ला जवाब तुम्हाला तर करावा लागते रन मित्रांनो. त्या ठिकाणी षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 2 बाद 31 धावा. लगेच मित्रांनो, या ठिकाणी संघांना प्रीमियर लीग 2025 तर पहिलं. आणि मित्रांनो, युट्यूब लाईव्ह भेटीला आलेले मी वारंवार म्हणेल, इथून जर बघितलं तर 33 कोटी देवाचा देव ते ठिकाण मित्रांनो 5 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणाचं नाव आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर. आणि त्या ठिकाणून बघितलं तर अवघं 5 किलोमीटर अंतरावर आनंदमय वातावरणामध्ये वसलेलं गाव. त्या गावाचं नाव आहे डांग सौंदाणा. लगेच मित्रांनो, आनंदमय वातावरण रसिकांचं कौतुक ह्या तेवढं कमीच. लगेच मित्रांनो, आनंदमय वातावरण
करणं आहे. क्षेत्र क्रमांक 30 प्रगती पथावर. क्षेत्र क्रमांक 2 संपूर्ण 2 बाद 31 धावा संख्या बोर्डावरती असते. क्षेत्र क्रमांक 30 घेऊन आलेत आमचे मित्र पोपट दादा. मोठी आवड मित्रांनो त्या माणसाला खेळण्याची आणि पुन्हा बॉल येतो आम्हाला सन्मान करायला. वाह लाजवाब लाजवाब छक्कर म्हणावं लागेल. आता थांबायचा नाव नाही घेत भाऊ. हा आता शिर्डी भाऊच्या आगात आबाब आहे. आता नाही आवडायचा. हा लगातार 2 षटकार मारून दिलेत मित्रांनो. जरी 5वी वरीमध्ये असेल ना ह्या वरीमध्ये तरी बी म्हणावं लागेल. फलंदाज सगळं गोलंदाजी बरकार होती आणि हा ठीक आहे. नक्कीच मित्रांनो आमचे मित्र भाऊ बैराम त्या ठिकाणी मित्रांनो क्षेत्र क्रमांक 30 घेऊन आले होते. पहिल्या बॉलावर षटकार पडला आणि दुसऱ्या बॉलावर किती बॉल. नक्कीच मित्रांनो आमचे मित्र मला लांबून ओळखू आणि आमचे जितू सर असतील या ठिकाणी. मित्रांनो अगदी कुठं पण मॅचेस असू द्या त्या ठिकाणी त्यांची हजेरी असते. पुरुषाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न म्हणून गेलेला चंद आणि जितू सर यांना नक्कीच एक रन मिळेल. एक रनाने खाता खोलतील जितू स्वर्गीय. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी मित्र मित्र आहे असं समीकरण आहे. परंतु मित्रांनो मित्रपणा बाहेर करावूच्या मध्ये फक्त खेळ आणि खेळच असतो. आपल्यामध्ये जे कला असते ती दाखवण्याची गरज असते. पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटीचा पुन्हा संपर्क आहे आणि बॉल जाईल निर्धार चेंडूच्या रूपाने फाईट करार दिलं या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एक रन मिळेल. क्षेत्र क्रमांक 30 चौथा बॉल प्रगती पथावरती. सामना कधी फलंदाज फिल्डिंग तैनात. पुन्हा मारण्याचा नादात परंतु ह्या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट गेंदबाजी फलावी लागेल. पोपट भाऊ प्रभू यांच्या कन्या क्षेत्र क्रमांक 30 हाताळत आहेत. क्षेत्र क्रमांक 30 5वा बॉल आणि नक्कीच आपल्या संघाला आनंद देताना एक निर्धाव चेंडू टाकताना या ठिकाणी दोन्ही पुढारी संघ आहे. तुम्हाला तर रन वाचवावाच लागते आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात मग उचलला. नक्कीच या ठिकाणी आणि नक्कीच उंचीवर गेलेला चेंडू नक्कीच बॉल जाईल. शिवाबाच्या धाबा आम्हाला पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत मित्रांनो मी सांगणार नाही. कारण मित्रांनो युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. मी काही करणार नाही. मला मित्रांनो गेल्या 6-7 वर्षाचा अनुभव आहे. क्षेत्र क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते 3 बाद 44 धाबा.
नक्कीच मित्रांनो राकेश भाऊ बोरचे राकेश गाबर्डे यशवंत भाऊ बोरचे नक्कीच अभिनंदन नक्कीच मित्रांनो दीपक भाऊ या डांग संघाला प्रीमियर लीगचे अभिषेक मित्रांनो नक्कीच अभिनंदन करावं लागेल दीपक भाऊ मोहिते असतील संकेत भाऊ सोनवणे अजय भाऊ चव्हाण समाधान भाऊ मोरे आदित्य भाऊ भविष्कर नक्कीच मित्रांनो कुणाल भाऊ काकुळते सोन भाऊ वाघ भूषण भाऊ बोरचे मित्रांनो या मित्रांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच क्षेत्र क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे क्षेत्र क्रमांक 3चा खेळ धावसंख्या बरोबर आहे 3:44 धावा सामना करतील फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे बोलायला उचलला फेकला उघडीत 1 रन तर पूर्ण करतील बघू या ठिकाणी आमचे मित्र जितू सर असतील फलंदाजीसाठी दिलेर मित्रांनो अगदी कडक परंतु बघू या ठिकाणी उत्कृष्ट खेळ देखील म्हणावा लागेल नाईस कॅच म्हणावा लागेल गणेशचा सामना करतील उमेश मोठा चेंडू आणि अगदी ह्या ठिकाणी गॅपीमध्ये खेळून काढलेला चेंडू परंतु त्या ठिकाणी नक्कीच पहिलं खाता फोडलंय उमेश यांनी क्षेत्र क्रमांक 4 बॉल प्रगती पथावरती आहे सामना करतील सुनील गणेश क्षेत्र क्रमांक 4 आधारात आहे तो गणेश पवार सामना करतील सुनील टप्प्याचा बॉल औषधाच्या दिशेने ठिकाणी आधी काही संकटात नाही कधी मेरेच कालच सांगेल पंचभूर काम करत आहेत आमचे मित्र म्हणजे मित्रांनो मला नाव नाही माहित नाही तुमचं अभिनंदन करतो माझ्या तर्फेने आणि आयोजकांच्या तर्फेने तुमचं नक्कीच अभिनंदन असेल तुमची देखील ह्या ठिकाणी नक्कीच सोनूभाऊ वाघ त्या ठिकाणी मित्रांनो पंचभूर काम करत आहेत आमचे मित्र नक्कीच अभिनंदन करावं लागेल गोलंदाजी बरकाबर येते या फुटला फसलेला चेंडू फिरत तैनात आहे बघू ह्या ठिकाणी एकच वेळेला पूर्ण करतील फलंदाज एक रनाने धावसंख्या बरोबर चालले तुमची 4:48 क्षेत्र क्रमांक 4 झाला शिवल प्रगती पथावरती सामन्यात होतील फलंदाज फिल्डमध्ये अदल करताना आणि नक्कीच हे ठीक आहे मग येईल षटकारच्या रूपाने फटकार चौपन्न वरती 4:54 क्षेत्र क्रमांक 4चा खेळ संपलाय धावसंख्या बरोबर आहे 54
क्रमांक 5 व प्रगती पथावरती आहे. दीपक भाऊ मोहिते यांनी मित्रांनो कम्युनिटी बॉक्सकडे यायचं आहे मित्रा. त्या ठिकाणी बॉल द्यायचे आहेत. बॉलिंग शाबाश. त्या ठिकाणी षटक क्रमांक 5 वर घेऊन आलेत दीपक भाऊ बैरम. दीपक भाऊ बैरमचा सामना करतील सुनील भाऊ सोनवणे. षटक क्रमांक 5 ला हाताळत आहेत दीपक भाऊ बैरम. नक्कीच्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांच्याकडनं. याने बॅटीने कडा घेतला परंतु मित्रांनो या ठिकाणी शिंगल रन जाईल. धावसंख्या बरोबर आहे 56. 4 बाद 56. षटक क्रमांक 5 चा तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील हा ठिकाणी बॉल आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. गोलंदाजी बरकाबर आहेत. फलंदाजी करण्यासाठी उमेश. बॉलिंग बेपूरला टच केलेला चेंडू परंतु या ठिकाणी एक रन केलं चोरतीलाच. फिल्डर लांब येत आहे आणि संघाने ही करून जाईल खात्यात. हळूहळू रनाचा टोकर रस्त्याने या ठिकाणी षटक क्रमांक 5 वर चालू आहे. आणि चेंडू होता बॅट फिरकावले आणि बॉल नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट मित्रांनो त्या ठिकाणी जर बॉल केला असता तर नक्की सीमा पार बॉलाने नक्की सीमा पार म्हणजे 4 रनाची दिशा पकडली असती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल ह्या ठिकाणी. लास्ट बॉल भरण्याच्या नादात परंतु बघू ह्या ठिकाणी चेंडूच्या रूपाने गेलेला चेंडू. षटक क्रमांक 5 खेळ धावसंख्या बरोबर आहे. 4 बाद 60 धावा.
नक्कीच चर्चेच्या दिशेने नक्कीच बॉल जाईल मित्रांनो या ठिकाणी क्षेत्र क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे पहिला बॉल झालाय धावसंख्या बरोबर आहे 61 61 क्षेत्र क्रमांक 7 गुन्हा केलेला चेंडू बघा ठीक आहे बॉलाला उचलला फेकला यष्टी रक्षकाच्या दिशेनं नक्कीच या ठिकाणी निजाम चेंडूच्या रूपाने गेलेला चेंडू उत्कृष्ट हाताळतात या ठिकाणी सतीश क्षेत्र क्रमांक 7 घेऊन आले पुढची वर्ग निघेवर संघाकडनं फलंदाजी करतील सोनाने अति शरीराला मेंदून घेणारा चेंडू बॉल आणि मेंदूचा कुठलाही संपर्क नाही सगळ्याने बॉल जाईल निजाम चेंडूच्या रूपाने तुम्हाला रन करायचे आहेत जवळ भलाडे संघ आहे खतरनाक फलंदाज आहे त्या संघामध्ये त्या संघाचे नाव आहे हर्षवर्धन इलेवन समोरच्या दिशेला मारलेला चेंडू निष्फळ झालेले मित्रांनो ह्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल 2 रन काढलेत त्या 2 रन आले धावसंख्या बोर्डावर पोहोचली तुमची 64 धावा फलंदाज संपवतोय गोलंदाजी बरकावरती फुटप्याचा बॉल बॉलला दिशा दाखवले आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बनावाला नक्कीच मित्रांनो जो संघ फिल्डिंग करतो चांगला तो आपल्याला मित्रांनो मॅसेज देतो का आम्ही जर फिल्डिंग चांगलं करत असाल तर मित्रांनो आम्ही फलंदाजी देखील चांगली करत असेल नक्कीच मित्रांनो म्हणून म्हणतो ना हे थोडी भुलारे संघ आहे क्षेत्र क्रमांक 7 खेळ संपलाय धावसंख्या बोर्डावर आहे 4/66 धावा नक्कीच मित्रांनो चेतन भाऊ खैरनार आणि सोनू भाऊ वाघ या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत नक्कीच मित्रांनो त्यांचं तर अभिनंदन करावंच लागेल पंचांची देखील मित्रांनो मोठी भूमिका असते युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्या भेटीला आलेले त्यांचा प्रीमियर लीग 2025 बरोबर पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या डान संघाला नगरीमध्ये हर्ष स्वागत चारी दिशेला मित्रांनो अगदी कुटुंबाचं वातावरण मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी जमलेले धावसंख्या झालेली ती 66 नक्कीच या ठिकाणी मित्रांनो क्षेत्र क्रमांक 6 संपलाय 4/66 आणि दोघं ह्या ठिकाणी दोन्ही भलाडे संघ आहेत श्री गणेश 11 वर्सेस हर्षवर्धन 11 अशी लढत आपल्याला आज समोर मित्रांनो युट्यूब लाईव्ह स्पर्धा समोर गोलंदाजी वर्गावर उमेश त्याचा बॉल होता बॉलाचा अंदाज घेतला क्रमांक 7 वर घेऊन आलेत पोपट ठाकरे हर्षवर्धन यावर संघाकडनं त्यांचा सामना करतील उमेशचा दरवाजा चालू झाला आणि नक्की या ठिकाणी अगदी शरीराला मेंदून घेणारा चेंडू बोलायला मेंदूचा कुठलाही संपर्क नाही त्या दिशेला बघितलं तर मित्रांनो अनंतबाई वातावरण बॅनर लावलेलं गोराचं ठिकाण हे ठिकाणचं नाव आहे डान संताने मित्रांनो नक्कीच डान संताना प्रीमियर लीग 2000 रोखण्याचा प्रयत्न
शरीराला वेधून घेणारा चेंडू कोणाला वेदीचा कुठलाही संपर्क आहे उत्कृष्ट खेळ माझी म्हणावी लागेल पवन ठाकरे यांच्या कन्या हर्षभूत हिरेबर संघाकडनं तिथं क्रमांक 7 वा हाताळत आहेत नक्कीच या ठिकाणी क्रमांक 7 चा 5वा बॉल प्रगती पथावरती सामना करतील उमेश फलंदाज उमेश त्या ठिकाणी गोलंदाजी बारकावर साधून होत आणले चेंडू परंतु बॅटीचा आणि बॉलाचं अनुषंग बसल्याने मित्रांनो अगदी हा बॉल बाहेर पाहिजे होता परंतु अंदाज आला नाही फलंदाजा ना उमेश यांना नक्कीच एकच रनावर बाजू ठेवलंय तो ठाकरे यांनी टप्प्याचा बॉल परंतु ह्या ठिकाणी देखील तुम्हाला एकच रनावर संतोष मानावा लागेल क्षेत्र क्रमांक 7 चा खेळ संपत धावसंख्या बरोबर आहे 68 4 बाद 62 अरे आले किती बॉलाला ढकललाय छोटाने बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा अंदाज आला नाही या ठिकाणी 4 धावं खरंच नाहीत तुम्ही कोशिश तर भरपूर केली होती मित्रांनो जो असतो त्यालाच कळतं आपल्याला सांगायला काही वाटत नाही त्यास घेतल्या पाहिजे आणि हे केल्या पाहिजे परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे जो असतो त्यालाच कळतं ते मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्र बॉलाला उचललं फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं माहीत होतं उमेशला बॉल येईल तोपर्यंत मी रन पूर्ण करू शकतो बॉल होता असे शिवा पारच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात त्या अनुषंगाने 2 रन पूर्ण केलेत धावसंख्या बोटाबोट जाईल तुमची 74 विराटीला काढा घेतला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही दुसरा रन घेण्याचा प्रयत्न माघारी परतवलंय उमेश यांनी सुनील यांना बॉल झालेत 3 फिल्डिंग मध्ये आदल बदल करतात वर्धनी 11 हा ठिकाणी सिंगल रन प्राप्त करून उमेश यांनी स्ट्राईक दिले सुनील सोनवणे यांच्याकडे जबाबदारी अशी आपल्या संघाची बघू कोणता फटका खेळून येतात हे षटकांच्या चौकारच्या रूपाने सुनील सोनवणे गोलंदाजी बरकाबर सज होती फलंदाज सुनील सोनवणे समोरच्या दिशेला कालच सांगून द्यायला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाईस कॅच समोरचा इशारा तंबूच्या सियाला जाईल
तुम्हाला नंतर बनवायच्या आहेत. आता मुरीचा खेळ झालाय. 9वं षटक प्रगती पथावरती आहे. वाघ यांच्याकडे बघू मोठी जिम्मेदारी असेल आपल्या संघाची की तुम्ही जाणून आपल्या संघाचं स्कोर वाढवावं. त्याच्या अनुषंगाने श्री गणेश वरुड संघाने पास पाठवलेले आहे. त्यांना नाव आहे फलंदाजाचं तुषार वाघ. नक्कीच या ठिकाणी फलंदाजी मनकावर कुठलाही संपर्क नाही. लाजवाब नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर स्कोर वाचवायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावा लागेल आणि तुम्हाला जर स्कोर वाढवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर आक्रमण करावा लागेल. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी धावसंख्या बिल्डावर आहे. श्री गणेश इलेव्हन संघाचे 5 बाद 81 धावत आहे. तर या ठिकाणी नक्कीच बॅटीने कडा घेतला. फलंदाज अवघड तंबूच्या आचऱ्याला जाताना तुषार वाघ. या ठिकाणी प्रदीप बॅटर रक्षकाने अगदी अंदाज घेतला. अगदी बॉल पाय पुढे होता दीपक यांचा आणि अगदी बॉल टंपावर फेकला आणि माघारी परतवलाय. मैदानात
रन झाला असतं. खरताची काय ह्या ठिकाणी जाईल बॉल आणि धाव बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही आणि तो बॉल तुमच्याकडे शिल्लक दोन बघू दोन बॉलावर कोणता फटका सजवता फलंदाज उमेश पुरा दोष टप्पा तोच बॉल आणि ह्या ठिकाणी नक्कीच माघारी जावा लागेल तुम्हाला फलंदाजाने दोन बॉल निर्धावाच्या रूपेने गेलं कधी स्ट्राईक चेंज केले बघू मोठा आत्मविश्वास असेल त्यांच्यावर मी मारू शकतो मी शिक्षण मारू शकतो मी फोर मारू शकतो म्हणून या अनुषंगाने बॅटरने साईड चेंज केली बघू या ठिकाणी बेटीने करा घेतला एक नंतर पूर्ण केला धावसंख्या पोहोचली होती 93 वरती
अतिशय ठिकाणी बॉल जाईल शिवाबा 4 धाबा. पुन्हा मारलेला चौकामध्ये या ठिकाणी जाईल का बॉल नक्की शिवाबा 4 धाबा. बरवाईच्या 94 धाबा 94 धाबाचा पाकला सुरू झाला. हर्षवर्धन इलेवन संघाकडला नाव आहे फलंदाजाचं गणेश भाऊ पवार. नक्की ठिकाणी अगोदरचा बॉल फिरकावले बॉल जाईल त्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो सांगायचं आहे नक्की शेतकऱ्यांचं या ठिकाणी 4 बॉलावर क्रमांक पहिल्याचा 5वा बॉल प्रगती पथावरती सामना करते फलंदाज गणेश पवार. फुटला पेच केलेला चेंडू आणि बघा या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. त्यांना माहिती आहे आम्हाला 94 रनाचा करायचा आहे म्हणून 1 रन सुद्धा सोडणार नाही. चौऱ्याण्णव धाबाचा पाठला सुरू झालाय. हर्षवर्धन इलेवन संघाकडला भरपूर आहे लाठी कमी आहे अनुषंगाने. लाजवाब म्हणावा लागेल मित्रा.
मला तुझे आठवण आणून दिले त्या प्लेयरचे. नक्कीच मित्रा, दक्षिण आफ्रिकेची आठवण आली. दक्षिण आफ्रिकेच्या जॅन्टी रोडची आठवण आणून दिली. वाह, लाजवाब क्या. आणि मित्रांनो, सूर्यकुमार यादवची देखील आठवण आणून दिली. कौतुक करावं तेवढं कमीच. हा खेळ आहे क्रिकेटचा. कोण मी बोलतो ना हवेच्या, कोण केव्हा फिल्डिंग करून जाईल, कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल, ते वेळाचं कालच सांगेल. आता विषय नाही त्याचा. दोन विकेट जो बॅट्समॅन ग्राउंड मध्ये होता ना, विकेट त्यांनी जरी लाईन क्रॉस केली तोपर्यंत दुसरा बॅट्समॅन एंट्री केली नाही, तो येणार आहे ना, बाहेर जिंकला डायरेक्ट असं करत तो नंतर मग बॉलिंग तर बॉलिंग बॅटर मैदानात दाखवला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर उड्या. वाह, लाजवाब. नदीने गडा घेतला आणि मग कोणत्या दिशेला तण मारतो बघू ह्या ठिकाणी. भाऊने अंदाज घेतला, बॉलावर आला असता तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बॉलाने टर्न मारला असता. त्याला माहित होतं, त्या मित्राला माहित होतं, आणि बॉल गेला असता सीमा पारच्या धावाच्या दिशेने. षटक क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे 2:34 धावा. बॉल आहेत शिल्लक 42, रन बनवायचे आहेत तुम्हाला 60. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळ सांगून देईल. रन बनवायच्या सगळ्यांना पण नक्कीच मित्रांनो या ठिकाणी अगदी या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आमचे अति वडीलधारे माणसं देखील या ठिकाणी बसलेले आहेत. नक्कीच अभिनंदन असेल बाबा तुमचं आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील माझ्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी शेतकर्माचा चौथ प्रगती पथावरती आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि नक्कीच जावा लागेल तुम्हाला माघारी. शेतकर्माचा चौथ्याच्या पहिल्याच्या बॉलावर प्रहार करायला गेले आणि ह्या ठिकाणी खेळबाद झालेत. फलंदाज माघारी परतावा लागलं तुम्हाला हेमंत ठाकरे यांना.
बनवायचे आहे तुम्हाला त्या ठिकाणी 94 धाबा 94 धाबाचा पाठला सुरू आहे. न्यू बॅटर दाखल झालंय लक्ष्मण. बघा आपल्या संघाला घेऊन जाता का त्या उंबरट्यापर्यंत, घेऊन जाता का त्या रणापर्यंत, घेऊन जाता की त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 94 धाबा. 94 धाबा तुम्हाला करायच्या आहेत जिंकण्यासाठी. परंतु मित्रांनो फुलाने संघ आहे तुमच्या समोर श्री गणेश युवन. नक्कीच मित्रांनो वेळेचं कार्य सांगून देईल. खतरनाक फिल्डिंग आहे, खतरनाक गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. आणि पंचांचा निर्णय व्हायचा अतिरिक्त रन. तुमचं धावसंख्या बुरड्यावरती नक्कीच चेंज होत राहिला. धावसंख्या झालेल्या आहे तुमच्या 35. 3 बाद 35 फलंदाज तयार. शरीराला बेबून घेणारा चेंडू रन घेऊ का नको, घेऊ का नका या संघाने नक्कीच ताळमेळ बसली नाही. बॉल जवळ होता, समोर 4 प्लेयर होते, बॉलाच्या दिशेने पळत होते. नक्कीच आखरवलंय तुम्हाला त्या ठिकाणी रन खेळण्यापासून वंचित ठेवलंय श्री गणेश. आणि बघा या ठिकाणी फुटला टच केलेला चेंडू सुंदर रन प्राप्त करून फलंदाजांनी स्ट्राईक दिले काळू यांच्याकडे. बघा आपल्या संघाला कोणता फटका सजवता ते काळू. काळू दादाच्या नावाने चालू भला आणि बघू या ठिकाणी आधी गॅपीमध्ये खेळू आलेला चेंडू फिल्ड धावतो होतो. बॉलाने स्पीड कमी केला या अनुषंगाने तुम्हाला फक्त 2 रन मिळतील. तुमच्या खात्यात जातील फक्त 2 रन. हर्षवर्धन इलेव्हन खात्यामध्ये 2 रनाची बरत होईल वाटत होत. किंवा पार 4 धावा मिळतील, परंतु ह्या ठिकाणी 2च रनावर गुत्ताचा बॉल पुन्हा गॅपीमध्ये फिल्डर धावतो पळतो. बॉल उचलत तोपर्यंत 2 रन पूर्ण केले. बघू तिसऱ्या रनाला नाही, पुन्हा 2 रन. 2 रन करत आपल्या धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमची धावा 3 बाद 40 धावा. खेळ क्रमांक 4 राष्ट्रवाद प्रगती पथावरती भरलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलाने टर्न घेतला तोपर्यंत 2 रन तर पूर्णच होती. क्रमांक 4
काल करू भव्य त्या ठिकाणी लक्ष्मण परंतु बॉलाने मेधीचा कुठलाही संपर्क नाही. मी जाऊ चेंडूच्या रूपाने जाईल चेंडू चेंडू क्रमांक 6 खेळून आलेत आमचे मित्र. या ठिकाणी नक्कीच विकेट मिळवण्याचा प्रयत्न असेल. उत्कृष्ट गेंदबाजी आणि दोन बॉल आणि भेटीचा कुठलाही संपर्क होऊ दिला नाही. नक्कीच तुम्हाला गोलंदाजी चांगली करावा लागेल या ठिकाणून. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या समोर अनुभवी फलंदाजासाठी माहिर आहेत ते. आणि पुढे या ठिकाणी ती बॉल आहे ना, चुकीला माफी नाही. तुम्ही 2 वेळे पुढे आलात, तिसऱ्या वेळेला तुम्हाला चुकीला माफी नाही करणार. नक्कीच या ठिकाणी डम्पिंग आउट केलं एसटी रक्षकाने. तो बॉल शिल्लक 33 रन बनवायचे आहे तुम्हाला बाबूंना. मी म्हणत असतो ना, एक विकेट लाखा मोलाचे असते या क्रिकेट खेळामध्ये. एक रन लाखा मोलाचा असतो. एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असतो मित्रांनो. हे अनुषंगाने मॅच चाललेले धावसंख्या बरोबर आहे. त्याच्याबरोबर 11 संघाची 4 बाद 40. बॉल आहे शिल्लक 33 रन बनवायचे आहेत बाबूंना. फलंदाज दाखल झालाय किरण चव्हाण. बघू ह्या ठिकाणी किरण चव्हाण आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेकडे खेळून जाता की काय. विजयाचा पाठला सुरू आहे त्याच्याबरोबर संघाचे. व्यापकला दोषाला चेंडू आणि ह्या ठिकाणी 1 रन पूर्ण केला आणि बाबा दुसऱ्या रनाला पुढे गेला आणि दुसरा रन देखील पूर्ण केला. नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करावं लागेल. तुम्हाला जर रन वाचवायचे असतील तर फील्ड चांगली करावा लागेल. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं खरंच सांगून दे. ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि रन चोरून घेतला असं म्हणावं लागेल. एक रन मित्रांनो हळूहळू तुमचं समीकरण चेंज करत जाईल. बॉल आहे मित्रांनो 5व्या षटकाचा लास्ट बॉल आणि बघा हा ठिकाणी त्या ठिकाणून जर बॉल केला असता तर नक्की सीमा पार झाला असता. परंतु निर्धाव चेंडू म्हणावी लागेल. चेंडू क्रमांक 5 खेळ संपत धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते ती 4 बाद 45. हर्षवर्धन 11 संघाची. बॉल आहे शिल्लक 30 रन बनवायचे आहेत 49. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचा काळ सांगू दे. त्याने दिशेला बघितलं तर अनंतमय वातावरण. त्याने दिशेला अगदी बॅनर लावलेले आमच्या 21
रन बनवायचे आहेत 49, परंतु वेळीच काळच सांगे. षटक क्रमांक 6 घेऊन येतील दीपक भाऊ सामना करतील किरण चव्हाण. टप्प्याचा बॉल आणि बॉलला दिशा दिली, परंतु क्षेत्र रक्षण तैनात आहे. या ठिकाणी बॉल उचलला, फेकला, बॉलरच्या दिशेने तोपर्यंत 2 रन पूर्ण करतील. त्या ठिकाणून नक्कीच हळूहळू मॅचीचं रूप बदलत जाईल. या ठिकाणी तुमचे रन पडतील, त्या ठिकाणी मॅच हर्षवर्धन 11च्या पडद्यात जाईल. या ठिकाणी तुम्ही विकेट घ्याल, त्या ठिकाणी तुमच्या पडद्यात येईल. बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. धावसंख्या बरोबर आहे तुमच्या 43. 4 बाद 48 हर्षवर्धन 11 संघाची. एक बॉल देखील निर्धाव गेला, त्या ठिकाणी मित्रांनो माझ्या लाखाच्या शब्दाची किंमत कळेल. नक्कीच एक विकेट बी घेतली तरी तुम्हाला लाखाची विकेट असत. आणि बघा या ठिकाणी बॉल उंचीवर आणि बघू या ठिकाणी कॅच घेण्याची सुवर्ण संधी होती, परंतु उंचीवर बॉल होता, या अनुषंगाने बॉल हातात आला नाही. पुन्हा एक रन जाईल त्या खात्यामध्ये. हळूहळू रनाचे गती वाढवतात या ठिकाणी हर्षवर्धन 11 संख्या. फलंदाज सदैव गोलंदाजी मार्गावरती. आणि क्षेत्ररक्षण तैनात आणि दुसरा झेल या ठिकाणी जीवदान म्हणावा लागेल. नक्कीच या जीवदानचा फायदा तर नक्कीच घेतील की काय. अगदी फसवून टाकलेला चेंडू हलक्या हाताने दीपक भाऊ यांनी 2 कॅच उडवलेले, परंतु कॅचा प्रेत पोचले नाही, घेतला नाही. आणि बघू ह्या ठिकाणी नेता चेंडू जाईल. उत्कृष्ट गोलंदाजी हाताळत आहेत आमचे मित्र दीपक भाऊ. या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले फलंदाजाला. फेरी तैनात. बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईट. पंचांचा निर्णय वाईट. क्रमांक 7 लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. जिम्मेदारी दिली ते दीपक भाऊ यांच्याकडे. भरलेला चेंडू त्या दिशेला आणि आता नाही सोडायचा भाऊ. आता चुकीला माफी नाही तुम्हाला. एकदम सोडलं म्हणून काय दुसरे दमका असं संकेत देताना लेखी तुम्हाला माघारी परतावा लागेल. प्रयत्न केला होता, परंतु ह्या ठिकाणी नक्कीच काढू भाऊ तुम्हाला या ठिकाणी. क्रमांक 6 खेळ संपत धावसंख्या बरोबर आहे 5 बाद 53.
संपूर्ण धावसंख्या बरोबर आहे. हर्षवर्धन इलेव्हन संघाची 5 बाद 53. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 24 बॉलामध्ये 41 रन करायचे आहे. 24 बॉलामध्ये 41 रनाची आवश्यकता आहे. परंतु दोन्ही बोलारे संघ आहेत वेळेचा काळ सांगेल. आणि क्रमांक 7 वर घेऊन आलेत आमचे मित्र जितू सरजी. नक्कीच मित्रांनो कुठेही स्पर्धा असू द्या क्रिकेटच्या त्या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित असता त्या मित्राचे नाव आहे जितू सर. मला कोणाला बाबा अधिकारी बॉल जाईल षटकारच्या रूपाने षटकार. गडाची गती बाळगतात. धावसंख्या बरोबर आहे 5 बाद 59. बघू ह्या ठिकाणी चेंडूच्या रूपाने नक्कीच गोलंदाजीवादी माहेर आहेत. नक्कीच बॉल अगदी बदलवून टाकताना या ठिकाणी इथून सर नक्कीच क्रमांक 7 बाद हाताळत आणले. तुझी तैनात बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. बॉल उचलला फेकला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बनावा लागेल. त्या ठिकाणून जर बॉल गेला असता तर शिवा 4 धावा गेला असता. परंतु एकच रनावर अटकवलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अटकतीची मॅच बघायला मिळणार मित्रांनो. श्री गणेश लेबल वर्षेस हर्षवर्धन लेबल फलंदाज सर्व गोलंदाजी बरकावरती डोक्यावरून गेलेला चेंडू आणि या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार 4 धावा. नक्की तुम्हाला जिंकायचं असेल तर मित्रांनो फिल्डिंग चांगली करावा लागेल. परंतु खतरनाक फलंदाज आहेत तुमच्या समोर. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 7 मॅच खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 5 बाद 64. हर्षवर्धन इलेव्हन संघाश आठव्या प्रगतीपथावरती 18 बॉलामध्ये 30 रनाची आवश्यकता आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं कारण सांगून दे फिल्डिंग तैनात आणि बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि या संघाची बॉल जाईल सीमा पार 4 धावा. हळूहळू विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन येत आहेत आपली मॅच. आपल्या मॅचीला आपल्या संघाला 17 बॉल 26 रन. तरी मित्रांनो दोन्ही बाजूने मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 1-1 2-2 रनावरनं अगदी मॅचीचा कडा घेतला बॉल गेला. त्या दिशेचं नाव आहे नक्कीच मित्रांनो चौकार. 16 बॉलामध्ये 22 रनाची आवश्यकता. धावसंख्या बोर्डावर आहे 5 बाद 72 धावा.
वरच्या दिशेने आणि बाबा हा ठिकाणे बॉल उचलला फेकला तोपर्यंत शिंगल रन प्राप्त केलाय चव्हाण यांनी पोपट भाऊ पैरम बघू ह्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होती शिंगल रन आणि 14 बॉलामध्ये 20 रनाची आवश्यकता तरी बी मित्रांनो दोन्ही बाजूला मॅच आहे वेळेचं कारण सांगून देईल 1-1 2-2 रनावर मॅच झुकते वागते आणि सगळ्याने बघू या ठिकाणी बॉल जाईल शिवाबा 4 धावा अगदी मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू शिवाबा 4 धावा ते गेल्यात नक्की मित्रांनो 13 बॉल 16 रन नक्कीच अगदी विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आणून ठेवली मॅच हलक्या पाणी टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षण मैदान परंतु त्या ठिकाणी मी जाईल बॉल षटकारच्या रूपाने फटकार वा लाजवाब क्रमांक 8 खेळ संपवला धावसंख्या भरडावर आहे लक्ष्यवर्त निलेवर संघाची 5-82 12 बॉल 10 रन बॉला शिल्लक 12 बनवायची आहे तुम्हाला 10 धावा फलंदाजी करतील पोपट भाऊ वैरम पुढी पदात वाल जाईल का त्या दिशेला शिवापार 4 धावा आणि क्षेत्राला या ठिकाणी शेतरभाऊ खैरदार आणि सोनभाऊ वाघ या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत म्हणजे अभिनंदन भाऊ तुमचं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेली मॅच बॉल आहे शिल्लक मित्रांनो 11 रन असतील तुम्हाला जिंकण्यासाठी 6 नक्कीच या ठिकाणी कुठे बलाढ्य संघ आहेत परंतु समोर गोलंदाजी मार्गावरती समोरच्या दिशेनेच ठरवलेला बॉल जाईल काय आहे आणि नक्कीच षटकारच्या रूपाने मारलेला फटकार नक्कीच मित्रांनो हा ठिकाणी हर्षवर्धन 11 वर्ष श्री गणेश 11 लढत होती हर्षवर्धन 11 संघाने विजय मिळवलेला आहे अभिनंदन करतो आणि श्री गणेश 11 संघाचं देखील अभिनंदन धन्यवाद